फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे बोंबील फ्राय बनवणार आहोत. तर त्यासाठी मी बोंबील मार्केटमधूनच कट करून आणलेले आहेत आणि स्वच्छ करून घेतले घरी आणून. स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याला आता अर्धा लिंबू चोळला आहे आपण. अर्धा लिंबू आणि 1 टीस्पून आपण मीठ लावलं आहे आणि छानपैकी मॅरिनेट करून घेऊया. तुम्हाला हवे तसे पीस करा, अख्खे पण ठेवू शकता, तेही छान. आणि मॅरिनेट करून ठेवलेत आता अर्धा तास. आपण याला 1 टीस्पून कोकमचा आगळ लावलेला आहे. तुम्ही चिंचेचं पल्प जो असतो तो पण लावू शकता. तर आपण इथे पेस्ट बनवणार आहोत जी आपण तुकड्यांना मॅरिनेटसाठी लावणार आहोत. तर तिथे मी संकेश्वरी मिरच्या घेतल्यात, 5-6 घेतल्यात आणि 1 टेबलस्पून धणे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 5-6 आपण हे त्रिफळा घेतलेत, त्याच्यामधली बी काढून घेतले आपण. आणि आता आपण हे सगळं सोक करायचं आहे. इथे 1 टेबलस्पून मी सौंफ घेतले. आता आपण सौंफ, मिरच्या सगळं सोक करून घेऊया पाण्यामध्ये. अर्धा तास आपण भिजवून ठेवूया. मिरच्या टाकल्या, धणे टाकूया, सौंफ टाकूया, त्रिफळा टाकूया. त्रिफळा सोक होतील तर मिक्सरमध्ये वाटल्या तरी जातील. तर आपण सोक करायच्यात त्या पाण्यामध्ये. सौंफ टाकली. अर्धा तास आपण भिजवून ठेवणार आहे. हे आपण असं कोकम आगळ लावून ठेवला थोड्या वेळासाठी. तर आता आपण मिरच्या, धणे वगैरे वाटून, जे आपण हे करून ठेवलेलं भिजवून, ते वाटून घेऊया. त्या वाटणात अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली मी. एक टीस्पून आपण जे तळायचे बोंबील त्याला लावून घेतलं हे वाटण. जरा मॅरिनेट करून ठेवूया आपण त्याच्यात. आपण इथे 3 टेबलस्पून रवा घेतला, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि 1 टेबलस्पून बेसन घेतलं. अर्धा टीस्पून आपण मालवणी मसाला ऍड केलाय आणि थोडंसं मीठ टाकूया, पण जास्त नाही, पाव चमचा मीठ टाकलं बस. आता आपण जे फिश फ्राय करायचं ते करून घेऊया. तर आपण बोंबील पण फ्राय करून घेऊया.
तर आपले कुरकुरीत बोंबील तयार झालेले आहेत. खूपच क्रिस्पी असे झालेले आहेत मस्तपैकी. तुम्ही पण बनवून बघा आणि मला कळवा तुमचे कसे झालेले ते. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपी शेअर करा. थँक्यू.